त्यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे। सहर्ष मनपूर्वक स्वागत। आज अनेक मान्यवरांची या ठिकाणी रॉयल एंट्री होणार आहे या क्रीडानगरीमध्ये। शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगावकरांचं ऐतिहासिक क्रीडानगरी आहे आणि या क्रीडानगरीमध्ये ऐतिहासिक सोहळा आज सुद्धा सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल। या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय रईस खान बंदे यांनाही विनंती राहील आपण याचं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। चला मॅच आपण चालू करू। मॅच ऑन आणि खेळाचं पहिलं सत्र जसं चालू होईल पहिल्या षटकातील हा पहिला बॉल करण लहाणेचा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील राहुलजी चव्हाण। धन्यवाद। थँक्यू सो मच महेशजी धुळे सर। थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर। या सन्मान आपण पाहतो आज सामना पाहण्यासाठी आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। विकेट हॅट्रिक जर कोणत्या गोलंदाजाने संपादित केली तर 3000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी कासगाव टीमला देण्यात येईल। दर्जेदार स्पर्धा आपण राहुल सर मागील आठवड्यामध्ये पाहिली। मागच्याच हप्त्यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख चषक त्या चषकाचं अगदी आपण पाहतो वैशिष्ट्य राहिलं की त्या स्पर्धेमध्ये आदर्श बांगणी संघाने चॅम्पियन पद पटकावलं आणि मॅन ऑफ द सिरीज मध्ये आदर्श बांगणी संघाचा खेळाडू तेजस पडवळने ती मात्र बाईक जिंकली होती। यावेळेस आपण पाहतो ऑनसाइडला बॉल चाललाय तिथे मात्र मिळतात 2 धावा। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत। झहीरजी पठाण साहेबांना विनंती राहील जे खास करून आता वलसाड गुजरात वरून या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत। जे आमचे गोरेगावकरांचे समधी आहेत यांना विनंती राहील आपण या त्यांच्या शुभाशय आपण देऊया। मॅन ऑफ द मॅच बाल दिगंबर डोणे संघाचा विनोद ठरलाय मॅन ऑफ द मॅच। ओ लाईन चांगली पाहायला मिळते। करण लाणे शॉट ऑफ गुड लाईनचा हा बॉल होता। चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला। या विनोद आपण षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर आपण त्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करू। धाबा फलकावती 3 आहेत। या षटकातील 2 चेंडू आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय। स्ट्राईक इनला फलंदाज मनीष आहेत, नॉन स्ट्राईक इनला इरफान। ही सलामीची जोडी आहे बल्लानी संघाची आणि आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपण पाहणार आहोत। चांगली गोलंदाजी करण लहाणे जबरदस्त खेळाडू आहे। सातत्याने आपण पाहतो त्याला व्यावसायिक संघातून सुद्धा पाहिलेलं आहे परंतु आज ग्रामीण गटातून खेळत असताना स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ स्विच हिट करण्याचा प्रयत्न। यावेळेस हा सुद्धा बॉल आलाय डॉट। पहिलं षटक जर आवडलं असेल ना तर करण लाण्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही आहे। इकॉनॉमिकल षटक राहिले आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत। या सन्मान आपण देऊया मॅन ऑफ द मॅच। मागच्या मॅचचा झहीरजी पठाण साहेब यांच्या शुभ हस्ते ज्या विनोदने अत्यंत चांगला खेळ दाखवलाय बाल दिगंबर डोणेगाव या गोलंदाजाने बडन षटक हाताळलं होतं आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी टीम मुकलेश गोरेगाव संघाला बीट करण्यात ते यशस्वी झालेले आहेत। वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन फॉर द नेक्स्ट राउंड। जाऊया मॅचच्या दिशेने। नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा रंगतोय। गोरेगावकरांचा भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचा मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू। जाऊया मॅचच्या दिशेने जे मात्र पहिलं षटक संपन्न झालं। षटक क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल। पहिला बॉल आडवा बाट घेण्याचा प्रयत्न होता भन्नाट वेग तुम्ही पाहता तेच थरार गोलंदाजी करत असताना बदलाच्या षटक क्रमांक 2 घेऊन राज आलेत। राज लहानेला तुम्ही पाहताय गोलंदाजी बारपर्यंत दाखल झाला आणि पहिला बॉल पुन्हा एकदा त्याने डॉट फेकला। श्री गणेश मिताली 11 कासगाव संघ बदलाच्या मध्ये खेळतोय आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला दीपकजी पेंडुलकर साहेब आणि गीतेजी ठाकरे अण्णा यांच्याकडून शुभेच्छा आले। त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू। ऑन साइडला फटका चांगला बराच काळ शांत होता परंतु अखेर बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर मिड विकेटला ठोकलाय सिक्सर। पती संघांना आहे आता प्रवेश ठाण्याचा यात आहे
फुलटॉस बॉल होता, फुलटॉस वरती फुलटॉल वसूल केला. इरफानला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. मनीष आणि इरफान ही जोडी तुम्हाला पार मिळेल. मध्ये खेळत असताना मंडप डेकोरेटर शर्माची विनंती, आपण या मुख्य मंचाजवळ विनंती, आपण लगेच जायचंय. ऑन साइडला खेळला, इथे देखील फटका चांगला. डीप मध्ये खेळाडू चेंडू अडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला. डीप मध्ये भरपूर वेगाने खेळाडू तुम्ही पाहताय. करण होते के एल ला तुम्ही पाहताय ज्याने चेंडूला अडवलाय. दरम्यान 2 धाबा. इथे देखील एक विकेटचा प्रयत्न झाला. सलग 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले. तर बाराम कांबरी साहेब यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं काश प्राइज देण्यात येईल. गरिबाचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नेहमीच आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून सेवा होत असते. गोरगरिबाची सेवा ही ईश्वर सेवा, याच ब्रीद वाक्यावरती बाराम कांबरी साहेबांचं नाम मोठं. गुरुदा सज्ज होतोय राज लहाने. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला. मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. सिंगल एक पडली आहे. सिंगल वरती आता थांबावं लागेल. मिड इनिंग मध्ये आपण टॉस देखील करतो, याची नोंद घ्यायची. ज्यावेळेस खेळाचं पहिलं सत्र समाप्त होईल त्यावेळेस जयरमान जोवेली विरोधात कानूर बॉयज कानूर, पुन्हा एकदा एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला महेंद्र धुळे तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला तेजस राऊत यांचा संघ जरूर मैदानामध्ये खेळताना दिसेल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट, बिग बॅटल जरूर तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 12 धावा धावफलकावरती जोडला गेला. एक षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करतोय राज लहानेला. तुम्ही पाहताय 4 बॉल त्याने आतापर्यंत फेकले. धावफलक 12. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं खेळला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे भेटतील यात शंकात नाहीये. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय बनेली, जो टिटवाळा भागातून बिलॉंग करतो. दुसऱ्या बाजूला याच पंचक्रोशीतील एक मोठा संघ मिताली 11 श्री गणेश कासगाव, या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सिंग 11 बल्ल्याने हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होतोय. स्कोर लेगचा खेळाडू पुढे सरकलाय. दरम्यान नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅबल झालाय आणि इथे देखील पुन्हा एकदा 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. ही चांगली सोच म्हणावी लागेल, कारण ज्यावेळेस आपण पाहिलं मैदानाच्या धावा येत नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा, त्यानंतर आपण पाहतोय आता या षटकामध्ये जवळजवळ 13 धाबा वसूल केल्या, परंतु चौकार षटकारांना धाबा येत नव्हत्या. त्यामुळेच की काय आता सिंगल डबलला प्राधान्य देत असताना षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. सर्कलची पाबंदी, सर्कलची संचारबंदी आता पूर्णपणे हटपून लावली आहे आणि दरम्यान तुम्ही पाहता टीमची टोटल 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 षटकाच्या अंती टीमची टोटल 16 आकड्यावरती जात असताना मागील हप्त्यात आपण पाहिलं खरं तर एक मोठी स्पर्धा तालुका प्रमुख चषक ही स्पर्धा पार पडली. बारामजी कांबरी साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ती स्पर्धा आपण पाहिली. समीरजी राऊत असतील, करण लहाने असतील, हनुमंत टेंबे असतील, दत्ता टेंबे असतील, यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती. मग संकेत राऊत असतील, चांगला आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि सातत्याने मी म्हणेन त्या स्पर्धेमध्ये देखील नीट नेटकेपणा आपण पाहिला. आणि आज देखील तुम्ही पाहताय श्री गणेश मिताली 11 कासगाव संघ वेळेवरती दाखल झाले. त्यांचे बऱ्यापूर्वक स्वागत आपण करू. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटक समाप्त झाले. सर्कलची पाबंदी आता हटवून लावली आहे आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज के एल करण लहाने. जर्मन क्रिकेट संघ जोवेली विरोधात कानूर बॉयज कानूर. 2 टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी मिड इनिंग मध्ये रिपोर्ट करायचा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती. आता अपघात निश्चित आहे का पाहावं लागेल आणि अखेर ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आलाय त्याच इरफानला आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आणि विनंती आहे या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या समाप्त झालं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल तुम्ही पाहताय पुन्हा एकदा वेगावरती स्वार असलेला गोलंदाज करण लहाने आणि खरं तर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान एक सिंगल एक होण्याचा प्रयत्न देखील फसला आणि त्यानंतर धावजीच्या स्वरूपात
इरफान बाद झाला, नवीन खेळाडू साकीब मैदानात दाखल होतोय. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना साईनाथजी राऊत असतील फ्रॉम कासगाव, त्यांच्या साथीनं किरणजी कालेकर यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा ट्रॅकर होता, अडबा बाट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फर्स्टला गतीमध्ये मिश्रण तुम्ही पाहताय. चेंज होतो पेस, तुम्हाला पाल मिळेल. टप्पा पडल्यानंतर बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर बॉल निघून चाललाय यष्टी रक्षक समीर राऊतच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना बेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय बेगाने बीट करतोय. गोलंदाजी खरं तर हत्यार टीम कासगाव संघाचा या बाजपद देखील आता तीच कामगिरी करत असताना टॉस तिथे जिंकला होता. मी म्हणेन कासगाव संघाने क्षणाचे विलंब करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि अखेर आता आमंत्रित केलं बॅटिंग संघाला, पाहुण्या संघाला मैदानावरती आणि आतापर्यंत चांगली खातेदारी केली आहे या मॅचमध्ये. इथे देखील गोपडे सारखी बॅट फिरवली होती, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, नाही जमलं. स्कोअरलेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक चेक सिंगल धाव इथे देखील एकवटी जाईल आणि आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 17 धावा धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील या मॅच मध्ये. एसच्या मागे समीर राऊतला तुम्ही पाहता, जो मास्टर माइंड खेळाडू आहे. त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मैदानावरती फायलकच्या क्षेत्रामध्ये नितेश लहाने असतील. गोरदास जोतो चेक. यावेळी फटका आपण पाहतोय, चांगला क्षेत्ररक्षकाने अप्रतिम प्रयत्न केलेत, परंतु इथे फलंदाज आता बाद असतील आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय श्रीमान योगीजी राऊत साहेब यांचं देखील आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता नुकताच ज्यांचं आगमन झालं कासगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच साहेब आमचे हरीशदादा राऊत साहेब यांचं आगमन झाले, त्यांचे स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. खरं तर जेव्हा कासगाव संघ खेळत असतो त्यावेळेस मात्र बाळाराम काबरे साहेब असतील, त्यांच्या साथीनं हरीशजी राऊत साहेब असतील, साईनाथजी राऊत असतील, किरणजी कालेकर असतील, नेहमीच त्यांचं आगमन होत असतं. आणि आज देखील तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्व आलात, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून नवनाथजी राऊत ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांची डे नाईट फॉर्मॅटमध्ये एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत कमिंग सून. सलग 3 बॉलवरती 3 विकेट जर संपादित केले, अर्थातच विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित केली तर तालुका प्रमुख बारामजी कांबरे साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन कासगाव संघाला सन्मानित करणार आहे. क्या बात आहे. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन खेळाडूंना सन्मानित करण्यात येईल. नेहमीच बाळाराम कांबरे साहेबांना तुम्ही पाहताय त्याच्या मुलीच्या नावानं संघ कासगाव खेळत असतो आणि नेहमीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकता खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, परंतु क्रिकेटवरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिले असे आमचे किरणजी राऊत साहेब, त्यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय सुनील यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि धनंजयजी ठाणगे यांचे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. एसच्या मागे थडमाच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र मोकळं होतं, त्याच दिशेला बॉलला भिरकावून दिलाय, बॉल सीमा पार, चौकार. किरणजी राऊत साहेब आपण पाहतोय त्यांचं आगमन झालंय आणि क्रमांक 1 ते 6च्या ट्रॉफीज राहुल सर त्यांच्याकडून आपल्याला आल्यात. हे झळाळ ते करंडक समोर जे दिसतात ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. जरूर त्यांचं बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव आहे, परंतु क्रिकेटवरती देखील अविरत प्रेम आहे आणि त्यांच्या माध्यमातून क्रमांक 1 पासून 6 पर्यंत सर्व चषक आपल्याला मिळालेत. सौरभ लहानेने जो जेल स्वीकारला, खरं तर लोंगाच्या क्षेत्रामध्ये उडी मारत असताना त्याने तो जेल स्वीकारला, त्यासाठी बारामजी कांबरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. खेळाडूंना नेहमीच सपोर्ट करत असतात, मग बाराम कांबळे साहेब असतील, त्याच्या साथीनं हरीशजी राऊत असतील, किरणजी राऊत साहेब असतील, नेहमीच खेळाडूंना त्यांचं मोठं पाठबळ असतं, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक तुम्ही पाहता तिसऱ्या देखील आता समाप्त झालं. 3 षटकाच्या अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 21 धावा. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. करण लहान याने षटक क्रमांक पहिल्या हाताळलं, त्याने धाबा खर्च केला 3. दुसरं षटक राज लहानेचं थोडंसं महागडं ठरलं, कारण एक षटकार तिथे आला, त्याने धाबा खर्च केला 13. आणि आता इथून पुन्हा एकदा करण लहानेला तुम्ही पाहता ज्याने एक विकेट संपादित करत असताना मी म्हणेन फक्त 5 धाबा खर्च केल्या आणि कुठे ना कुठे मी म्हणेन थोडंसं अडचणीत आता सापडलाय. संघ सिंग 11 बनेली हा संघ मैदानात खेळतोय.
एका बाजूला टिटवाळाचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगडीचं क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। या मॅचमध्ये 3 षटकांची मॅच आतापर्यंत संपूर्ण झाले। 5 षटकाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। 2 षटक पॉवर प्ले साठी आपण पाहिले, तिथे देखील चांगली कामगिरी आपण कासगाव टीमची पाहिली आहे या मॅचमध्ये। लक्षात असू द्या, एक महत्त्वाची सूचना अर्जुन कबड्डी आमच्यापर्यंत पोहोचवती आहे, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। लक्षात असू द्या, टीम जर्मन क्रिकेट संघ जोबेली आणि त्यांच्या विरोधात कानूर बॉयज कानूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे। जर एखाद्या संघाला एक नसेल तर दुसऱ्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, परंतु जर दोन्ही संघ नसेल तर काही चेंडू इथे मात्र दोन्ही संघाचे कपात करण्यात येतील, कमी षटकाची मॅच खेळण्यात येईल आणि दोन्ही संघ येताना प्रवेश फी आपण घेऊन या याची देखील नोंद घ्यायची आहे। इथे देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय राज भोईर मैदानावर दाखल झालाय। कासगावचा मलिंगा पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळते आहे। परंतु बाद सुद्धा सर्व टीमला आणि सर्व खेळाडूंना एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मॅन ऑफ द सिरीजचे धावा फक्त क्वालिफाय पर्यंतच मोजण्यात येतील याची आपण नोंद घ्यायची आहे। सर्व टीम आणि सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एसी आहे, त्यामुळे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी जे एसी आम्ही देणार आहोत तर मालिकावीरासाठी फक्त आणि फक्त क्वालिफाय पर्यंत धावा मोजण्यात येतील याची आपण नोंद घ्यायची आहे। राज यापुढे देखील पुन्हा एकदा भन्नाट वेग तुम्ही पाहताय राजचं इथे मात्र राज पण मागील बॉलवरती पण आणि या बॉलवरती पण तुम्हाला पाहायला मिळेल, कारण पहिला बॉल टाकत असताना त्याने फलंदाजाच्या दांड्या इथे मात्र उडवल्या आणि अखेर पुढचा बॉल पुन्हा एकदा तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय। कासगावचा बलिंगा आता मधरच्या मध्ये गोलंदाजी करतोय, सलग 2 बॉल त्याने बीट केले। स्ट्रायकिंग एरियावरती बॅटर गुफरानला तुम्ही पाहताय इथे फटका चांगला 20 मध्ये घेतलाय, परंतु धाव मिळाली ती फक्त आणि फक्त सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। 21 आकड्यावरती मी म्हणेन पूर्णपणे ग्रहण लागलं होतं। टीम चेक फरहान बुबेरे आणि मुन्ना बुबेरे दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे। वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम दोघांना विनंती, या आपण मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ रिजनला अलॉंग द कार्पेट बॉल गेलाय। एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 23, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर टू कम बॉक्स राहुल सर। 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 3 फलंदाज बाद झालेत। मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता, खरं तर तिन्ही मान्यवर आता दाखल झालेत। या बादचा आनंद घेत असताना एका बाजूला बाळाराम कांबळे साहेब, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय हरीशदादा राऊत साहेब असतील तर त्यांच्या साथीने आपण पाहतोय किरणजी राऊत साहेब, असे तिन्ही मान्यवर आमचे मुख्य व्यासपीठावरती दाखल झाले। त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर आपला बोलाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि खरं तर कासगाव टीमवरती तिघांचे नितांत प्रेम आहे, त्यामुळेच काय आता संघाला सपोर्ट करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती दाखल झालेत। किरणदादा कालेकर देखील असेल, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद। LBW पायचीच्या स्वरूपात अजून एक खेळाडू, त्याला आता मैदान सोडावं लागेल। बॅट्समन आउट। राज भोईरला तुम्ही पाहताय कासगावचा बलिंगा आता चांगली गोलंदाजी करतोय, त्याने विकेट इथे मात्र संपादित केली आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय किरणजी राऊत ₹100 कॅश प्राइज झालंय, तर बाळारामजी कांबळे साहेब यांच्याकडून देखील ₹1000 कॅश प्राइज देऊन आता या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश आता दाखल झालेत आणि जर त्यांनी विकेट हॅट्रिक संपादित केली तर जनता राजा कासगाव यांच्याकडून ₹1000 कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल।
जांतराचा कासगाव या टीमच्या माध्यमातून देखील आता जयेशसाठी कॅश प्राइज झाले. जर त्यांनी विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. आणि बारामजी कांबळे साहेबांकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज जर विकेट हॅट्रिक संपादित केली कासगाव टीमच्या कोणत्याही खेळाडूंना. नवनाथजी राऊत देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे बरपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर होता, बॅटची कड आहे त्यांच्या मागे. फाईल लेगचा खेळाडू चूक करतोय. मी म्हणेन फाईल लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते, नितेश होते, त्यांच्याकडून जेल निसटला. नितेशकडून या चुका अपेक्षित नाहीये, त्यामुळे आता समीर देखील सांगत असताना काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा आपण ट्राय जरूर करू. यस्त्यांच्या मागे आपण पाहतोय खरं तर यस्ती रक्षक केंद्रबिंदू म्हणून त्याला जाणलं जातं. समीर राऊतला तुम्ही पाहता जो मात्र पूर्णपणे संघाची नय्या आता पार करत असताना. गोरंदाज जयेश बॅकफुटला गेले, पंच केलाय, ऑन साइडला खेचून मारलाय, लॉंग ऑनला स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर, हिट बॉल चाललाय हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. तर विनंती आहे फर्जिंजी बुबेरे साहेब, आपण देखील या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. खरं तर पहिल्या दिवसापासून शहबाजच्या बुबेरे असतील, अखिलबाई बुबेरे असतील, इम्तियाजच्या असतील, त्याच्या साथीने आपण पाहतोय मग आमचे कैसरच्या असतील, फैसरच्या असतील, त्यांनी सांगितलंय की आलेल्या सर्व पाहुणे हे आपले खरं तर अतिथी आहेत आणि अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. त्यामुळेच की काय आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा हा मान सन्मान इथे मात्र झालाच पाहिजे आणि त्यामुळे आपण देखील ती परंपरा जपतोय आणि प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आपण करतोय. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता खरं तर यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. आमचे एमआर बुबेरे असतील, मग संघ बांधण्यापासून पूर्ण आयोजन असेल, त्यानंतर पूर्ण नियोजन असेल. खरं तर पडद्यामागचा हिरो कोण असेल तर ते एमआर बुबेरे तुम्ही पाहू शकता. मुख्य व्यासपीठावरती त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून 2 धाबा मिळतील या शंकात नाही. खरं तर 5 दिवस ज्याच्या खांद्यावरती या स्पर्धेची जिम्मेदारी आहे त्यांचे अध्यक्ष महेशजी धुळे सर असतील. त्यानंतर सर्व पाहुण्यांचा मान सन्मान करण्याची जी जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती ते आमचे तुषारजी शिंदे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. 3 ऑफिशियल पंच तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. फिरोज खान सर, त्यांच्या साथीनं बाळा माने सरांना तुम्ही पाहता आणि 3रे पंच देखील आमचे त्यांचे नावाचा उल्लेख पाहायला बा निरंजन सावंत सर देखील मॅन फ्रॉम कल्याण या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना. गोरदा सज्ज होतोय. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 4. 5वं षटक क्रमांक पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका चांगला मिड विकेटला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चेअरमन जोवेली विरोधात कानूर बॉयज कानूर. दोन टीमच्या आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. खुशखबर खुशखबर खुशखबर. खरं तर जांतराजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित अजून एक भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कासगाव चषक 20-25चं पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दिनांक 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असे 4 दिवस तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 6 ते 9 फेब्रुवारी ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. धावफरक टीमची टोटल 40. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल तुम्हाला पार मिळतोय. धावफरक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता पुढे सरकत असताना 41 धावा. भव्य डे आणि नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय चतुर्थ व 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 मालिकेवरसाठी बाईक देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. त्यानंतर फलंदाजासाठी उत्कृष्ट फलंदाज सायकल, तर उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक कूलर देऊन आम्ही सन्मानित जरूर करू. आणि त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपल्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतील. किरणजी राऊत साहेब आणि त्याच्या साथीनं हरीशजी राऊत साहेब जे सरपंच आहेत यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. डे फॉरवर्ड मध्ये मोठी स्पर्धा बाळराम काबरे साहेबांची आपण पाहिली आहे. आणि इथे तुम्ही पाहताय धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नवनाथजी राऊत त्यांच्या खांद्यावरती त्या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे. जयेशला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो करतोय. 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या बॅच मध्ये 5 षटकाचे बॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आता चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेन बनेली संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण
पहिल्या षटकामध्ये धाबांचा दुष्काळ आपण जरूर पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये 13 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 5 धाबा, चौथ्या षटकामध्ये 3 धाबा. तर आतापर्यंत मी म्हणेन 2 षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 42. 18 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. धावफलक टीमची टोटल 42. जयेश 1 to go. पुढे सर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन पाठच्या मधनं बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर अजून एक फरदा त्याला बाद व्हावं लागेल आणि धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 42 धाबा. या मॅच मध्ये आता लक्ष उरलंय येणारे 5 षटक 43 धाबांची गरज. चला टीम चेअरमन जोबिली, टीमचे कॅप्टन आणि कानूर बॉयज कानूर दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. चला कान्होर बॉईज कान्होर आणि जय हनुमान जोवेली महेंद्र सर या ठिकाणी दाखल झालेत. आपलं स्वागत आहे, वेलकम. आणि या ठिकाणी आपण टॉस संपन्न करणार आहोत. मी विनंती करतोय शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय बाळासाहेब कांबळे साहेबांना विनंती आहे आपण या टॉस साठी टॉस संपन्न केला जाईल. हेड आणि टेल. चला हेड आणि टेल टॉस संपन्न केला जातोय. कॉल कोण करेल हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. टेल असा कॉल होता आणि हेड आलाय. जोवेली संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपण सांगायचा आहे. निर्णय कळवतो थोड्या वेळात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे असणार आहेत आणि काही विशेष सन्मान आपल्या मंचावरती आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सन्मानांकडे आपण जातोय. मी विनंती करतोय कांबळे साहेब आपण थांबायचे या. शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय श्रीमान बाळासाहेब कांबळे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, पुन्हा एकदा भारत देशा घडवू हिंदुस्तान, भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात गोत्र आणि धर्म आमुचा, शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसैनिक आदरणीय श्रीमान बाळासाहेब कांबळे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. शिवसेना तालुका प्रमुख ते आहेत आणि गोरगरिबांचे कैवारी देखील आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथे जाणावा. आदरणीय बाळासाहेब कांबळे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय आयमर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आणि त्यांच्याविषयी आणखी एक वाक्य म्हणावंसं वाटतं. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, मानसानी मानसाची मानसा वागणे. आणि तदनंतर आपण सन्मानित करतोय श्रीमान किरणसेठ राऊत साहेब. आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. क्रमांक 1 पासून 6 पर्यंत जे झळाळते करंडक चषक आम्हाला दिलेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मंचावरती संपन्न होईल. आणि आपण पाहतोय आयमर सरांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. श्रीमान किरणसेठ राऊत, टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी देखील. क्रमांक 1 पासून 6 पर्यंत सर्व झळाळते करंडक चषक आम्हाला दिलेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर आपण सन्मानित करतोय श्रीमान हरेशसेठ राऊत, सरपंच कासगाव ग्रुप ग्रामपंचायत. आणि मी विनंती करतोय शहानवाज सरांना आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय श्रीमान हरेशजी राऊत, सरपंच कासगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी शहानवाज सरांना विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय श्रीमान हरेशजी राऊत, सरपंच कासगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर आदरणीय श्रीमान साईनाथजी राऊत साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी विनंती करतोय आदरणीय कैसर सरांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. आदरणीय कैसरजी बुबेरे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय श्रीमान साईनाथजी राऊत साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. उद्योजक आणि समाजसेवक
आदरणीय श्रीमान साईनाथजी राऊत साहेब त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। आणि आणखी एक विशेष सन्मान या ठिकाणी बाकी आहे। धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद तुषारजी शिंदे सर। पुनश्च एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू। आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये अनेक सारे मान्यवर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आता आमचे सर्व जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात या मॅचला त्यांचे मनपूर्वक स्वागत। मॅचच्या दिशेने जाऊ। 43 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय। बल्ल्यानी आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव या दोन टीम मध्ये हा सामना चालू आहे। ओ यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम बॉल, अत्यंत सुंदर गोलंदाजी होते। दोन बॉल या ठिकाणी आपण पाहतोय सलग डॉट आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं या दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेला जे पारितोषिक आपल्याला 1 लाख रुपयाचं लाभलेलं आहे ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे साहेब, अर्थातच आपण पाहतो सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब त्यांचं आगमन होईल। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बाळामामा यांचं फार मोठे योगदान लाभलेलं आहे, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू। यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय फटका चालला 20 शेप मध्ये, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत तिथे बाडिश लॉंगॉनला मिळते सिंगल धाव। अर्थातच आपण पाहतोय सलामीची जोडी भावेश आणि राज, एकंदरीत 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते। किरण शेठ राऊत हे नाव आल्यानंतर एक चांगली मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 पर्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळत आहेत 4। सुरुवातीला ही स्पर्धा आपण पाहिली तर 4 डे नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार होती, परंतु आता 5 डे नाईट मध्ये स्पर्धा पाहायला मिळेल। आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक टीम कासगाव संघाला मिळतील, धावा आणखीन 6 आणि लगेच आपण पाहतोय चौकारानंतर आलेला हा षटकार बॅट्समन राजच्या बॅट मधून। पाहतोय सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजाला देण्यात येईल। चौकाराला षटकाराला सुरुवातीला धाबांसाठी झगडत होता आणि आता आपण पाहतोय काय अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय कव्हरच्या दिशेने, जबरदस्त प्रचंड ताकद त्यांनी झोकली आहे। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने आणखीन एक कासगाव नगरीमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। कासगाव चषकाचं दैदिप्यमान पर्व होणार आहे आणि आपण पाहतो त्याचेच आयोजक या ठिकाणी किरण शेठ राऊत आणि सन्माननीय हरेश दादा राऊत यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू। या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेला तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असणारे हे पारितोषिक आपण पाहतो आम्हाला लाभलंय। या ठिकाणी सन्माननीय भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थात सर्वांचे लाडके बाळामामा, आणि अगदी आपण पाहतो त्यांचंच मोलाचं योगदान जे आम्हाला लाभलेलं आहे ते खऱ्या अर्थाने किरण शेठ राऊत यांच्याच मार्गदर्शनातून आपल्याला हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल। अत्यंत सुंदर स्पर्धा ज्यांनी आम्हाला 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफी सुद्धा दिल्यात त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू। अनिलजी शेलार साहेब यांचं देखील आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। यस आउट टू कॉम्बॉक्स 11 धावा धावफलकावरती आहेत, 24 बॉल, आता 32 धावांची गरज आहे। काल आपण पाहतोय भरपूर धावा या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळाल्या। नेक्स्ट मॅच जयनमा जोबेली आणि त्याला फाईट करेल कानूर बॉईज कानूर, बॉल चालला लॉंग ऑफला,
बाउंड्री लाईनच्या दिशेने जे समोर कटआउट तुम्ही पाहतायत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्या कटआउटला जाऊन हिट होतोय. बॉल सीमा पार 4. अगदी आपण पाहतो मांडेडरी पॉवर प्ले मध्ये जकीरने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली आणि आता शेवटच्या बॉल नंतर धमाके पाहायला मिळालेत. आता बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघाचे अक्षरशः मीटिंग घेण्यासाठी भाग पडले बल्ल्याणी संघाला. षटक क्रमांक 2 ओव्हर द विकेट. ओ लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. किरण शेठ यांचं कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तिथे वरती बाळामामा आणि खालोखाल आपण पाहतो त्यांच्याच किरण शेठ राऊत यांचं कटआउट. त्यांच्या कटआउटला तर डायरेक्ट हिट करण्यात आलं तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. वा क्या बात आहे. 16 धाबा धाव फलकावरती आहेत. 23 बॉल आणि आता 27 धाबांची गरज. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल. इथे मात्र सोन्याच्या भावाप्रमाणे असेल. जसा किरणजी कालेकर आपण नेहमी म्हणत असो सोन्याचा भाव जसा कमी जास्त होत असो तसा मात्र भाव इथे कमी जास्त होताना पाहायला मिळेल. आणि कोणता संघ या मॅच मध्ये भाव खाऊन जाईल हे सुद्धा आपल्याला पाहायचे. कारण 22 बॉल आता 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. जर गोलंदाजी बल्ल्याणी संघाच्या गोलंदाजाने चांगली दर्जेदार केली ना तर जड जाऊ शकतं. परंतु यावेळेस फटका प्रतिम पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या पलीकडे. गेंद इस प्लॉट में उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान तुम्ही पाहू शकता खरं तर या स्पर्धेचे लाडके शिल्पकार यांच्या माध्यमातून आपण नेहमीच म्हणत असतो ना मॅडी सर कोरगावकरांचं क्रिकेटचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं ते शैबाच्या बुबेरे यांचं आगमन झालं. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि हा षटकार आपण पाहिला खरं तर त्यांच्या स्वागतासाठी हा षटकार आपण पाहिला. नक्कीच आपण पाहतो पाहुण्यांचं स्वागत होतं या ठिकाणी. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोरेगावची स्पर्धा म्हटली तर तुम्हाला अगदी आपण पाहतोय रात्रीमध्ये भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतील. नवनाथ राऊत आपले मनपूर्वक स्वागत आहे. 21 बॉल 21 धाबांची गरज होती. सिंगल आली आणि आता बॉलर रन इक्वेशन या मैदानामध्ये पाहायला मिळते या मॅच मध्ये. जय हनुमान जोबेली संघाचे सुद्धा पाठीराख्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बाळाशेठ कांबरी सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. अंबरनाथ तालुका प्रमुख आहेत. गरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. श्री गणेश मिताल 11 कासगाव. बॉल चाललाय सीमा पार. ठोकलाय षटका. चे 3 षटकार आले तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब यांच्या वतीने देण्यात येईल. बाच आता मात्र खुलं करण्याचा प्रयत्न करते टीम कासगाव. राज लाने अक्षरशः बरसतोय मैदानावरती. हो यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला चेंडूला वळवलं मिड विकेटला झेल करण्याचा प्रयत्न आणि आता इथे वड कॅच. सरप्राइझिंग या ठिकाणी आउटस्टँडिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज झाला बाद. पहिला धक्का लागलाय टीम श्री गणेश मिताल 11 कासगाव टीमला. फलंदाज बाद. हा झेल पाहायला मिळालाय. बाखंड जुगी होता आणि कॅच ऑफ द मॅच अगदी कार्बन कमाल कॅच असं म्हणावे लागेल. अक्षरशः स्वतःला झोकून त्याने दिलाय आणि त्या ठिकाणी झेल टिपण्यात आलाय. 18 बॉल आता 14 धाबांची गरज आहे. जरी फलंदाज बाद झाला तरी कासगाव टीम कडे खोलवरती फलंदाजी आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा क्षेत्ररक्षक वा काय जबरदस्त झेल या ठिकाणी टिपण्यात आलाय. अगदी आपण पाहतो उद्या प्रत्येकाच्या मोबाईल वरती ही व्हिडिओ शेअर होईल यात शंका नाहीये. ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला लगेचच या ठिकाणी अपडेट पाहायला मिळेल. आणि चांगलं काम अगदी आपण पाहतो या वाहिनीचा क्वालिटी विथ क्लिअरिटी आहे हे त्यांचं ब्रीद वाक्य. सातत्याने चर्चा या झेलची होईल. काल आपण चर्चा केली मनीष त्या ठिकाणी होते आणि काल आपण पाहिलं तर ज्यांनी
100 धाबा बनवल्या त्या संघाची चर्चा कालच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बाबूशेठ बुबरे यांच्या वतीनं या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक या झेलला देण्यात आलेलं आहे. बाबूशेठ म्हटलं तर एक गोल्डन हार्ट पर्सन. एवन जुडिया जन्मा जोबली टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. आमंत्रण दिले कानोर बॉईज कानोर संघाला बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल बाळाशेठ कांबरे यांचे हे 2 आवडीचे संघ आहेत कासगाव आणि जोबेली. ओ यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफला फटका खेळायचा होता परंतु बिस्टामिंग इथे मिड ऑफला झेल घेण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक झाकीर सुद्धा पुढे सरकले होते. या ठिकाणी मिळाली एक सिंगल धाव. 29 नंतर एक ऍड होते 30 धावा फलकावरती. 17 बॉल 13 ची गरज आहे. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज टाकावं लागतील वाढवावं लागतील या मॅच मध्ये तरच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं बल्लानी संघाचं. आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला दर्जेदार मॅचेस पाहायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या विभागातून आज वेगवेगळे संघ आपण आजच्या रजनीमध्ये पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज शमशाद. हो यावेळेस आपण पाहतो लाईन खराब आहे पंच आमच्याकडे वळतायत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. कल्याणची आन बानशान मिस्टर फिरोज खान सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू खराब आहे लाईन खराब आहे गोलंदाजाची आणि 30 धावा या धाव फलकावरती आहेत. समीकरण ऑलरेडी सोप आहे या मॅच मध्ये टीम श्री गणेश मित्तल 11 कासगाव संघासाठी. यावेळेस आपण पाहतो लॉंगॉलचा फटका खेळायचा होता पुन्हा एकदा मिस्टामिंग आणि झेल टॉप. कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं आपण सातत्याने म्हणत असो आणि या दरम्यान आपण पाहिलं तर करणला मिळालेलं हे जीवन दान आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी पाहायला मिळाली बल्लानी संघाची आणि आता या धावा वाचवायचे परंतु त्या धावा अक्षरशः बहाल सुद्धा केल्या जात आहेत. 16 बॉल शिल्लक आहेत आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. ओव्हर द विकेटने शमशाद. हो खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्क लाईनचा अक्षरशः खोदून काढलाय आणि इथे मिळते सिंगल. करण लहानेला माहिती आहे आता सिंगल डबलने सुद्धा हा सामना जिंकू शकतो आणि तसा प्रयत्न सुद्धा आपण पाहतोय त्याच्या साथीने भावेश आहेत. करण लहाने आपण पाहतोय अद्यापर्यंत 3 वरती नाबाद खेळतात तर भावेश सलामीला येत असताना 13 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलेलं आहे. 15 बॉल शिल्लक 9 धावांची गरज. हो यावेळेस मोठा फटका खेळायचा होता मिस्टामिंग आहे क्षेत्ररक्षक जज करतात इथे झेल टिपण्याचा प्रयत्न आणि आता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीने आपण पाहतो मनीषने झेल टिपला ना असं वाटत होतं की तिथून संघ कमबॅक करेल बल्ल्यानी परंतु त्यानंतर 2 ते 3 झेल ड्रॉप करण्यात सुद्धा आलेले आहेत आणि तिथे संघ थोडासा बॅकफूट वरती चाललाय तो बल्ल्यानी या मॅच मध्ये. 7 धावांची गरज. नेक्स्ट मॅच तुम्हाला एक मोठा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीच्या अंतर्गत असणार आहेत. यावेळेस समोर खेळले लॉंग ऑफला पण पाहतोय क्षेत्ररक्षक सज्जन एका टप्प्याखेर बॉलला अडवलं गेलं आणि या ठिकाणी मिळते सिंगल धाव. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या वतीनं. जन्मा जोबेली टीमचा स्क्वाड बेबे गायकवाड असेल करण धुळे महेंद्र धुळे रोशन धुळे सुधीर धुळे अभय चौधरी सर्वांचं आपण कौतुक करू. तसेच आमचे तेजस राऊत असतील अक्षय देशमुख नकुल राऊत असेल दिनेश राऊत या सर्वांचा स्क्वाड तुम्हाला पाहायला मिळेल प्रतिस्पर्धी टीम मध्ये. आराध्य 11 कानोर बॉईज कानोर हा संघ आपण पाहणार आहोत आणि इथे फटका फर्स्टला आहे. फलंदाज होईल बाद करण लहाने. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. सर्व आमचे लाडके प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी आज खचाखच भरलेलं हे क्रीडानगरी आपण पाहतोय. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण आणि क्रीडानगरीमध्ये आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज दरम्यान समीर म्हात्रे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. रवींद्र मस्कर जे कासगावचे
ज्यांची जर्सी क्रमांक 35 असतो नेहमी 35 त्यांचे मनपूर्वक स्वागत. बारा चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 12 चेंडूमध्ये अजमल आम्हाला सांगतायत 6 धावांची गरज आहे. या सरमण आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा येत असताना आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 37 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता ऑलरेडी या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढून टाकली आहे तिसरी गणेश पितल 11 कासगाव संघाने. यावेळेस आपण पाहतो ऑन ड्राईव्ह बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्जत उपस्थित आहेत. 1 मिळेल सेकंडचा कॉल आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावं लागेल आणि ते काय घडलंय अगदी आपण पाहतोय एकाच एंडला 2 गाड्या आपल्याला पाहायला मिळाल्या एकाच ट्रॅक वरती. जर वांगणी स्टेशन वरती अशा गाड्या एका ट्रॅक वरती आल्या तर अपघात निश्चितच होईल आणि तो अपघात झालाय. फलंदाज आपण पाहतोय प्रणेशचा फलंदाज बाद. मध्ये आपण पाहतो दोघे सख्खे बंधू आहेत भावेश आणि सौरभ यांना तुम्ही पाहणार आहात. 4 धावांची गरज आहे. ऑलरेडी प्रणेश थोडेसे नाराज झाले त्यांचा अपघात झाला आणि तिथे फलंदाज बाद झाला. असं म्हणावं लागेल क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच असतात. कदाचित स्ट्राईक चेंज करायची असेल तर विकेट सॅक्रिफाईस करावे लागते. ऑन साइडला फटका चांगला आहे. यावेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर अँड दिस बॉल देन ऑल इज वेल. या ठिकाणी आपण पाहतोय सामना फिनिश झालेला आहे. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला भावेशच्या बॅट मधून आणि ते श्री गणेश मितल 11 कासगाव संघ विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम बल्लानी याही संघाचं आपण विशेष कौतुक करू आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत.